saying to everybody, Happy Sukkot. मी सुरुवात करतो तुम्हा सगळ्यांना म्हणत की सगळ्यांना सुकोताच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी सुकोत. तुम्ही पण म्हणा त्यांना हॅपी सुकोत. Come on, we must sound happier than that. आपला आवाज आनंदाने उंच यायला हवा. तुमचा आवाजच येत नाहीये. हॅपी सुकोत. Amen. आमेन. How many of you are seeing this kind of setup for the first time? किती जणांनी हे ह्या प्रकारची झोपडी ह्या प्रकारचं मंडप पहिल्यांदाच पाहिलेलं आहे? Okay, 1, 2, किती? 1 2 3 maybe about 10 to 15 of us. 10 ते 15 लोकांनी पाहिलेलं आहे हे पहिल्यांदाच. Because this has been done in this church for the last, I think, 4 years. आणि तुम्हाला माहित नाहीये पण हे ह्या प्रकारचं मंडप बांधलेलं हे मागील 4 वर्षांपासून चालू आहे. But I'm going to explain this to you today from the Word of God. पण आज मी तुम्हाला देवाच्या वचनातून समजवू पाहत आहे. Okay, so do you have your Bibles? How many of you have Bibles? किती जणांकडे पवित्र शास्त्र आहे? Okay, please open with me to the book of Leviticus. कृपया आपण काढूया लेवीय याचा. And we're going to read from chapter 23. आणि आपण लेवीय याचा 23वा अध्याय आपण वाचणार आहोत. Leviticus 23, and we will read verses 34 and then 39. आणि आपण लेवीय याचा 23वा अध्याय आणि त्याचं 34 और 39. 34 आणि 39 वचन आपण वाचणार आहोत. इस्राएलियों से कह कि उसी 7वें महीने के 15वें दिन से 7 दिन तक यहोवा के लिए झोपड़ियों का पर्व रहा करे. 39 मराठीमध्ये वाचू आपण कोणीतरी. इस्रायल लोकांना सांग, त्या 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून 7 दिवस पर्यंत परमेश्वराप्रित्यर्थ मांडवांचा सण पाळावा. 39 वचन. नहीं 25 भी पढ़ लीजिए. 35. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा आणि त्या दिवशी अंग मेहनतीचे काही काम करू नये. And then 39. आता 39 वाचू. देशातले उत्पन्न गोळा केल्यावर त्याच 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून 7 दिवस पर्यंत परमेश्वराप्रित्यर्थ सण पाळावा. और 40. पहिला दिवस व 8वा दिवस हे परम विश्राम दिन होत. पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या चांगल्या वृक्षांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या वृक्षांच्या डहाळ्या, ओहळाजवळचे वाळुंज ही आणून परमेश्वर तुमचा देव याच्या समोर 7 दिवस उत्सव करावा. 41. वर्षानुवर्ष 7 दिवस पर्यंत परमेश्वराप्रित्यर्थ हा सण पाळावा. तुमचा हा पिढ्यानपिढीचा निरंतरचा विधी होय. 7व्या महिन्यात हा सण पाळावा. Okay, now the Bible is telling us how we should celebrate this festival of God. आणि आपल्याला वचन सांगतंय की आपण परमेश्वराने दिलेला हा सण कशा प्रकारे पाळावा. So let me ask you this question. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. How many of us know that there are 7 main festivals of God? किती लोकांना माहित आहे की परमेश्वराचे 7 सण आहेत? Can I see your hands? मला तुमचे हात दिसतील का? किती जणांना माहिती आहे? Wonderful. खूप छान. This church knows. ह्या मंडळीला माहित आहे. Amen. आमेन. Can somebody name them? कोणीतरी मला त्याचं नाव सांगतील का? सणाचं नाव सांगतील? Can anyone name first? पहला कौन सा है? पहिल्या सणाचं कोणतरी नाव सांगेल? आवाज येत नाही. हा, लहान Very nice, very nice. खूप दूसरा? छान, खूप छान. दुसरा? बेकबीर भाकरी किसी को याद है? कोणाच्या लक्षात आहे का बेखमर भाकरी? तीसरा? तिसरा? प्रथम फळाचं सण. Very good. व्हेरी गुड. Fourth? चौथा? जोर से जोरात. जोरात जोरात. नहीं उसके पहले हम लोग ने किया था ना सुंदरीचा सण? 4 महीना पहले. पेंटेकॉस्ट. Pentecost. खूप छान. Okay, fifth? पाचवा? काय वाजवलं होतं आपण? सुतारीचा सण. Okay, sixth? 6वा?
पश्चाताप. Day of Atonement. And 7, Raj. आणि 7वा दिवस आजचा सण मंडपाचा सण. Mandapacha San, Sukkot. मंडपाच्या सणाला काय म्हणतात? सुकोत. Okay, now what do these feasts mean to us? आणि हा सण आपल्याला काय शिकवताय, काय समजावू पाहते? Let's run through it. चला आपण लवकर The पाहूया. first one पहिलं सण is when the Lord Jesus died. जेव्हा प्रभू येशू मेला Exactly on the day of Passover. आणि निश्चित त्याच दिवशी ज्या वेळेस वलांडण सण होतात तेव्हाच प्रभू येशू Exactly मेला. at 3 o'clock in the afternoon. निश्चित त्याच दिवशी प्रभू येशू 3 वाजता दुपारच्या 3 वाजता मेला. Then is the next feast दुसरा सण when he was buried. जेव्हा प्रभू येशूला पुरलं गेलं, काढलं गेलं. Unleavened bread, दुसरा सण बेखमीर भाकरीचा सण. which speaks to us about sin being taken away. आणि आपल्याला काय सांगतं बेखमीर भाकरीचा सण की आपले पाप आपल्यापासून काढून टाकले गेले And he took our sin away आणि आपल्या पापांमुळे ते त्याला and मरायला लागले. took it into the earth. आणि स्वर्गातून तो आला आणि पृथ्वीमध्ये गेला आपल्यासाठी. And then 3 days and 3 nights later, आणि मग 3 दिवशी आणि 3 दिवस आणि 3 रात्र प्रभू येशू त्या पृथ्वीच्या पोटात the राहिला. feast of first fruits. आणि तो सण कुठला आहे? प्रथम फळाचा When सण. he rose from the dead. जेव्हा प्रभू येशू उठला गेला तिसऱ्या दिवशी And then 50 days after Passover, आणि त्यानंतर वलांडण सणाच्या 50 दिवसापर्यंत the feast of Pentecost. कुठला सण? पेंटेकॉस्टचा 50व्या दिवसाचा सण. The day God gave Israel the Torah, the 10 Commandments. आणि ज्या दिवशी जिवंत परमेश्वराने इस्रायल लोकांना नियम दिले, तोरा दिले, म्हणजे काय? कानून कायदा दिले. The same day that the Holy Spirit came at Jerusalem. आणि त्याच दिवशी 50व्या त्याच दिवशी यरूशलेममध्ये पवित्र आत्मा उतरला. And it was the birth of the church. आणि ते काय होता तो दिवस? चर्चचा वाढदिवस, जन्मदिवस. Then after almost 4 months, we have the Feast of Trumpets. आणि त्या सणाच्या 4 महिन्यानंतर कुठला सण आला? तुतारीचा सण. And what happens on that day? आणि काय होतं तुतारीच्या सणाच्या We दिवशी? know in the future. आपल्याला माहिती आहे भविष्य काळामध्ये आपण ते पाहणार आहोत. Paul tells us पौल आपल्याला in the सांगतो book of Corinthians and in the book of Thessalonians, करिंथकरांच्या आणि थेसलोनिकरांच्या या पुस्तकांमध्ये the dead in Christ will rise on the day of the last trumpet. ज्या दिवशी प्रभू येशू येईल आणि त्या दिवशी काय होईल? तुतारी म्हणजे कर्णा वाजविला जाईल. And the dead in Christ will rise. आणि तेव्हा काय होणार आहे? प्रभू येशूचा तो दिवस असणार It is आहे. the day of resurrection. तो दिवस कसला होणार आहे? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा It is दिवस. the day when we will see Him. आणि तो दिवस असा आहे की ते आपण पाहणार आहोत प्रभूला. Amen. आमेन. And then we see the day of atonement. आणि मग आपण पाहतो पश्चातापाच्या दिवसाचा सण. The day that Israel will see their Messiah. आणि त्या दिवशी इस्रायल लोक त्याच्या मसीहाला, त्याच्या तारणाऱ्याला पाहणार The आहेत. Bible calls it the day of judgment. आणि पवित्र शास्त्र त्या दिवसाला काय म्हणतं माहितीये? न्यायाचा दिवस. The day when God will pronounce His judgment upon the whole earth. आणि परमेश्वर त्या दिवसाला काय म्हणतो? साऱ्या पृथ्वीच्या न्यायाचा दिवस. And then we have this feast 5 days later. आणि त्यानंतर 5 दिवसानंतर आपण कुठला सण पाहतो आहे? मंडपाचा सण. When God says rejoice. आणि तेव्हा परमेश्वर म्हणतो आनंद करा. Why do we rejoice? का आपण आनंद करायचा? And that's what we're going to see today. आणि तेच आपण वचनाद्वारे आज आपण पाहणार आहोत. So we see that in all the feasts contains the Lord Jesus Christ. आणि आपण पाहिले या 7 सणांमध्ये परमेश्वराची योजना, परमेश्वराची इच्छा आहे. When Jesus hung on the cross, He said, "It is finished." आणि जेव्हा प्रभू येशू म्हणाला क्रूसावर की आता सर्व काही पूर्ण झालेलं आहे, आता सर्व काही संपलेलं आहे. Because He finished for us the work that He came to do. कारण जिवंत प्रभू येशूला ज्या कारणासाठी पाठवलं होतं ते सर्व काम प्रभू येशूने तुमच्या माझ्यासाठी पूर्ण केलं होतं. Break the curse of Adam that Adam brought into the world. आदामामुळे जो शाप आला होता आदामामुळे जो शाप या पृथ्वी तलावर आला होता तो शाप प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केला. He did not come to finish the law. He did not come to finish the Old Testament. He did not come to finish the feasts. प्रभू येशू नियम तोडायला आलेला नाही. प्रभू येशू सण मोडायला आले नाही. तर प्रभू येशूने काय केलं? जे परमेश्वराने सांगितलं ते सर्व काही त्याने पूर्ण केलं. But He came to fulfill, complete. पण प्रभू येशू आला पूर्ण करण्यासाठी,
he says in Matthew chapter 5 verse 17. आणि म्हणून प्रभू येशू मत्तईच्या पुस्तकामध्ये सांगत आहे की मी नष्ट करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो Don't think I आहे. have come to destroy the law. आणि तिथे वचन सांगता प्रभू येशू म्हणतो असा विचार तुम्ही करू नका की मी नष्ट करायला आलेलो आहे. As long as heaven and earth remains, every dot and every comma will remain from the law of God. जोपर्यंत पृथ्वी आणि आकाश कायम राहणार आहे तोपर्यंत परमेश्वराचं वचन सदा सर्वदा राहणार आहे. So what he finished on the cross was the curse that the devil brought into the world through Adam. मग प्रभू येशूने क्रूसावर काय नष्ट केलं तर सैतानाने जो शाप आणला होता तो शाप त्याने नष्ट केला. Now this feast, हा सण can मंडपाचा you open सण. with me the Gospel of John chapter 7? माझ्यासोबत कोणी काढतील का योहानाचं पुस्तक? And in verse 1, 2 and right till verse 11, you don't need to read it, but it tells us over here that Jesus went to Jerusalem to celebrate this feast called Sukkot. आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेमध्ये गेला, यरूशलेमेमध्ये त्यांनी प्रवेश केला, तर प्रभू येशूने काय केलं? सुकोताचा सण पाळला, मंडपाचा सण पाळला. Amen. आमेन. When he says in John chapter 8, I am the light of the world, it was during this feast. आणि योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये सांगतं की प्रभू येशू म्हणतो की मी मार्ग सत्य जीवन आहे, मी जीवनाचा प्रकाश आहे. I am the light of the world. मी जीवनाचा प्रकाश आहे. When he says in John chapter 7, verse 37, 38, 39, that those who believe in me, rivers of living water will flow out of you, it was during this festival. आणि योहानाचा 7वा अध्याय 37 आणि 38 मध्ये वचन सांगतं की जितके लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवतात तितक्यांना त्याचं जिवंत झऱ्याचं पाणी मिळतं. It was during this festival. आणि ते कधी होतो माहिती? परमेश्वर प्रभू येशू कधी बोलत होता? याच सणाच्या दिवशी. So we see that he celebrated this feast. आणि आपण पाहतो शास्त्रामध्ये की प्रभू येशूने ते प्रत्येक सण पाळले. Amen. आमेन. And if he did it, आणि जर प्रभूने केलं, प्रभू येशूने जर ते केलं, then we should do it. मग आपण ते करायलाच पाहिजे. Amen. Amen. These are the festivals that the Bible tells us to celebrate. कारण हे सण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की आपण हे साजरा केलंच पाहिजे. Bible does not tell us to celebrate any other festivals. पवित्र शास्त्रात दुसऱ्या कुठल्याच सणांबद्दल सांगत नाही की तुम्ही ते साजरे करा. So what does God tell the people? काय सांगायला पाहतोय He परमेश्वर? says in the 7th month आणि प्रभू परमेश्वर म्हणतो 7व्या to महिन्यामध्ये celebrate this festival. तुम्ही हा सण पाळला पाहिजे. Now in the Bible, the 7th month is not July. आणि तुम्हाला मला सांगू द्या की 7वा महिना, पवित्र शास्त्रातला 7वा महिना जुलैचा महिना नाहीये. But God has His own calendar. प्रभू परमेश्वराचं स्वतःचं एक कॅलेंडर आहे. And as per God's calendar, the first month starts in the month of Passover. आणि देवाच्या कॅलेंडरनुसार पहिला महिना म्हणजे हा वलांडण सणाचा पहिला महिना आहे. Are you with me? तुम्ही माझ्यासोबत आहात का? तुम्हाला समजतंय का? Yes? हो की नाही? Okay. The first month starts in the month of Passover. पहिला महिना सुरू होतो तो म्हणजे वलांडण सणाचा महिना. And the 7th month आणि 7वा महिना म्हणजे starts with the Feast of Trumpets. आणि तुतारीच्या सणाच्या बरोबर चालू होतो 7वा सण, 7वा महिना. Okay, so now as per the biblical calendar, we are in the 7th month. आणि पवित्र शास्त्रानुसार त्या कॅलेंडरनुसार आपण 7व्या महिन्यामध्ये आहोत. Now there are 7 feasts of God. आणि 7 सण आहेत परमेश्वराचे. And the Lord is saying to His people, आणि परमेश्वर त्याच्या लोकांना सांगतोय in the 7th month, 7व्या महिन्यामध्ये you will celebrate the 7th feast. तुम्हाला 7वा सण पाळायचा And आहे. you will celebrate it for 7 days. आणि तुम्हाला किती दिवस सण पाळायचा आहे? तर कंप्लीट 7 दिवस. Amen. आमेन. 7, the number 7 talks to us about completion. आणि नंबर 7 म्हणजे 7वा आकडा हा काय दाखवतो? पूर्णतेचा आकडा. God created the world in 7 days. 6 days actually, and rested on the 7th day, the Shabbat. प्रभू परमेश्वराने 7 दिवसांमध्ये काय केलं? सृष्टी निर्माण केली. 6 दिवस त्याने काम केलं, 7वा दिवस त्याने विश्रांती घेतली आणि त्याला शब्बात ठरवलं. Amen. आमेन. And the Shabbat is not Sunday, it is Saturday. आणि शब्बात हा रविवार नाहीये, शब्बात हा शनिवार आहे. Even in the New Testament, the Shabbat was always Saturday. आणि
नवीन नियमामध्ये सुद्धा नवीन करारामध्ये सुद्धा शब्दात हा शनिवारच आहे. So God's number of completion is 7. आणि जो 7 हा आकडा आहे तो पूर्णतेचा आकडा आहे. In the 7th month, आणि 7व्या महिन्यामध्ये you celebrate the 7th feast तुम्हाला 7वा सण पाळायचा आहे. and you celebrate it for 7 days. आणि तो सण तुम्हाला 7 दिवस पाळायचा आहे. 7, 7, 7. 7, 7 आणि 7. Father, Son, Holy Spirit. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. God is showing us how He has put His seal upon the scripture. आणि परमेश्वर तुम्हाला दाखवतोय की ह्या वचनामध्ये परमेश्वराने कसं त्याचा शिक्कामोर्तब केलेला आहे, कसं त्याने हे आकडे लावलेले Now आहेत. God says first, you on the first day you bring different branches, palm leaves and willow leaves and myrtle leaves, etc., and you make a tent. आणि परमेश्वराने लेवियाच्या वचनामध्ये दिलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारचे झाड आणायचे, कशा प्रकारचं सजवायचं, कशी झोपडी करायची, कुठले झाडे आणायचे, कुठल्या डहाळ्या आणायच्या, प्रत्येक गोष्ट परमेश्वराने तिकडे लिहिलेली आहे. And based on the word of God, this has been made. आणि परमेश्वराच्या वचनानुसार आज हे आम्ही बनवलेलं आहे. But what's the purpose? पण याचा हेतू काय आहे? Why a tent? का तंबू का Why बांधायचा? didn't God say make a nice building का परमेश्वराने असं सांगितलं नाही की मोठी बिल्डिंग बांधायची आहे? or make an altar? का वेदी बांधायला नाही सांगितलं? Why does God say make a tent? का परमेश्वराने फक्त तंबूच बांधायला What is the लावलं? value of a tent? या तंबूचं काय महत्व आहे, काय किंमत आहे या And I want तंबूची? to show you today from the Bible why tents are important to us. आणि आजपासून तुम्हाला या वचनानुसार तंबूचं महत्व सांगणार आहे. When the children of Israel came out of Egypt, जेव्हा इस्रायल लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, was God's presence with them, brother? क्या परमेश्वर की उपस्थिति था उनके साथ? प्रभूची उपस्थिती होती का त्या लोकांसोबत? Yes? How do you know? तुम्हाला कसं माहित होती? How do you know? तुम्हाला कसं माहित? Any sister, how do you know? कोणी पण बहिणींमधून सांगा, तुम्हाला कसं माहित की त्या लोकांसोबत परमेश्वराची उपस्थिती होती? होती का नव्हती? होती ना? You've read the scriptures. तुम्ही वाचलाय की नाही There was निर्गममध्ये? a pillar of fire हा, काय होतं तिकडे? आगीचा स्तंभ होता. and there was a pillar of cloud. आणि काय होतं? मेघस्तंभ. Right? So in the day the cloud, in the night the fire. आणि का कशासाठी? रात्रीला उजेड देण्यासाठी, दिवसाला सावली And the देण्यासाठी. Bible said when the cloud would move, when the pillar would move, then the children of Israel would move. When the pillar would stop, then they would stop. आणि वचन सांगतं, ज्या वेळेस तो आगीचा स्तंभ पुढे जायचा तर त्यावेळेस लोक त्या आगीच्या प्रकाशामध्ये पुढे चालत होते, आणि जेव्हा तो थांबायचा तेव्हा लोक तिकडे थांबत They होते. were following the presence of God. आणि ते काय करत होते? परमेश्वराच्या उपस्थिती बरोबर चालत होते. And when God called Moshe up onto Mount Sinai, आणि जेव्हा परमेश्वराने मोशेला सिनाय पर्वतावर बोलवलं की तू वर ये म्हणून, God told him to make something called a tabernacle or a big tent. आणि तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं त्या पर्वतावर की तू काय कर? मोठा तंबू बांध. Which we call today the Nivastan, the tabernacle of Moshe. आणि त्या तंबूला आज आपण काय म्हणतो? मोशेचं काय? निवासस्थान, मंडप, है की नाही? Okay, चलिए आप बोलिए मोशेचा मोशेचा निवासस्थान. निवासस्थान. Actually, it was not Moshe's Nivastan, it was Jehovah's Nivastan. आपण जर पाहिलं ना तर ते प्रत्यक्षात रित्या मोशेचं निवासस्थान नाहीये, ते परमेश्वराचं निवासस्थान आहे. Because God would meet with His people inside that Nivastan. कारण परमेश्वर त्या निवासस्थानामध्ये, त्या मंडपामध्ये, त्या तंबूमध्ये तो इस्रायल लोकांना येऊन भेटत It was होता. not a building, it was a tent. ते काही बिल्डिंग नव्हतं, तो तंबू होता. And we know there was an outer court, there was an inner court, and there was the Holy of Holies. आणि तुम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी काय होतं? पहिलं प्रथम स्थान, मग त्याच्यानंतर मधलं स्थान म्हणजे परम पवित्र स्थान, अशा प्रकारे तिकडे काय होते? विभाजन केलेले होते. If you see it like the way this church building is constructed, जर तुम्ही या चर्चच्या बांधकामाला जर पाहताय, you have the steps outside, तुम्हाला काय दिसतं? पहिल्यांदा पायऱ्या दिसतात, right? बरोबर? Outer court. मग काय दिसतं तुम्हाला? बाहेरची बाजू दिसते, When everybody comes, जिथे प्रत्येक जण येतात, पाहतात. then you have the inner court. मग आपण काय पाहतो? You're coming closer. आणि तुम्ही काय करता? जवळ येतात, पुढे And then you have बसता. आणि मग तुम्ही काय पाहता? You have the Holy of Holies. तुम्ही काय पाहता? पवित्र पवित्र काय आहे ही वेदी? परम I'm just पवित्र. explaining. I'm not saying this is not the Holy of Holies, but I'm saying this is how the pattern was made. मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की हे खूप अति पवित्र परम पवित्र स्थान आहे, पण मी तुम्हाला समजून पाहत आहे की कशा प्रकारचं आहे. God made that pattern.
परमेश्वराला प्रत्येक गोष्टीचं It was a tent. आणि ते एक तंबू होतं. And the Bible calls it the tent of meeting. आणि तुम्हाला माहिती की त्या तंबूला काय म्हणायचं? भेटगाठ करण्याचं स्थान The होतं. Bible tells us that when Moshe wanted to speak with God, he would go to that tent and he would meet with God. आणि वचन सांगतं की जेव्हा केव्हा मोशेला परमेश्वराला भेटायचं होतं त्या वेळेस तो त्या तंबूमध्ये जायचा आणि परमेश्वराशी तो बोलायचा. The Bible says that a young man called Joshua would always be in the tent of God. आणि तुम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्र सांगतं यहोशुआ नावाचा व्यक्ती तो नेहमी त्या तंबूमध्ये राहत होता. Why? का? It was a place of fellowship. कारण त्याला देवासोबत सहभागी करायची होती. Amen. If you आमेन. wanted to fellowship with God, you would go there. तुम्हाला जर परमेश्वराशी सहभागिता हवी असेल तर तुम्हाला तिकडे गेलं पाहिजे. God was everywhere. परमेश्वर प्रत्येक ठिकाणी God आहे. was also in China. परमेश्वर हे चायनामध्ये पण God आहे. was in India also at that time. प्रभू परमेश्वर तर हे भारतामध्ये पण होतं But त्यावेळेस. God's special presence was in that place of पण meeting. परमेश्वराची प्रमुख उपस्थिती कुठे होती? त्या तंबूच्या ठिकाणी होती. Amen. Amen. So it was a place of fellowship. आणि ते ठिकाण कशाचं होतं? तर प्रभू सोबत सहभागिता करण्याचं स्थान So the होतं. tent talks to us about fellowship. तर तंबू आपल्याला काय शिकवतं? की प्रभू सोबत बोलण्याला शिकवतं. And that's why God told Moshe, make a tent so that he could tell us it's about fellowship. आणि म्हणून परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू तंबू बांध का तर तुमचं आणि माझं कनेक्शन किंवा तुमचं माझं जास्त तिकडे भेटघाट होऊ How many of शकतो. you heard of Abraham? किती जणांनी अब्रामाबद्दल ऐकलेलं आहे? Have you heard? Can I see your hands? हात पण दिसत नाहीये, No. कुंडी पण हलत नाही. Nobody knows Abraham. नाही पता किसको अब्राम नाही मालूम ना. अब्राम नाही माहित का कोणाला? हात Yes. Thank you. थँक्यू धन्यवाद. He lived in a very big city, तुम्हाला माहिती का अब्राम खूप मोठ्या शहरात राहत होता in a nice rich house. आणि खूप सुंदर त्याचं घर होतं. And God told him, आणि प्रभू परमेश्वराने त्याला सांगितलं leave all that ते सगळं सोड and go to a land that I show you. आणि अशा ठिकाणी जा, अशा जमिनीमध्ये जा जिथे मी तुला सांगेन. And the Bible tells us he lived in a tent. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं अब्रामाने ते सगळं सोडलं आणि जिथे त्याला परमेश्वराने दाखवलं तो तिकडे गेला. He lived in a tent. आणि अब्राम तंबूमध्ये राहत होता. His son lived in a tent. त्याची मुलं पण तंबूमध्ये राहत His होते. grandson, त्याचे नातू पण तंबूमध्ये राहत होते. what was his grandson's name? त्यांच्या अब्रामाच्या नातूचं नाव काय? हा? याकोब. Amen. आमेन. He lived in a tent. ते पण तंबूमध्ये राहत होते. Moshe lived in a tent. मोशे तंबूमध्ये राहत होता. We'll move further. आणि ते तिथूनच पुढे Now we go to the New Testament. आता आपण नवीन करारामध्ये जाऊया. When the Lord Jesus was born, जेव्हा प्रभू येशू जन्मला, where was he born? कुठे जन्मला प्रभू येशू? In a hotel? हॉटेलमध्ये? Not in Jahangir Hospital, right? जहांगीर हॉस्पिटलमध्ये तर नक्कीच नाही. Maternity ward of Jahangir Hospital. No, not there. Where was he born? हॉस्पिटलमध्ये नाही. कुठे जन्मला प्रभू येशू? In a tent. तंबूमध्ये. It was a tent. In a, of course, Dharamshala, but it was a tent. गाईचा गोठा होता. काय होता तो? तंबूच होता. गाईच्या गोठ्यात. It was a tent. तंबूच होता ते. When the shepherds were out in the fields, आणि जेव्हा मेंढपाळ लोक जेव्हा बाहेर फिरत होते, चालत शेकोटी करत बसले होते, and the angels came, देवदूत लोक आले and they announced, Papa, 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 listen, shepherds, to you is born a king. आणि त्यांनी असा आवाज काढला तुतारीचा आणि काय म्हणाले, तुम्हाला माहितीये का तुमच्यासाठी कोण जन्मले? राजा जन्मलाय. Where were they staying in the fields? कुठे होतं ते? All night. कुठे होतं? पूर्ण रात्रभर In tents. लागले होते तंबूमध्ये. The tents. तंबूमध्ये. You heard of the Apostle Paul? तुम्ही पौलाबद्दल ऐकलंय How ना? many of you heard of Paul? किती जणांनी पौलाबद्दल But people ऐकलंय? don't know Abraham, they don't know Paul also. तुम्हाला जर अब्राम माहिती तर तुम्हाला पौल पण माहित असेल. Can I see your hands? You know Paul? किती जण पौलला ओळखतात? पौल शास्त्रामधला पौल. आमेन. Okay. You know he used to run a business. तुम्हाला माहिती का तो त्याच्या व्यापारासाठी पळत होता. कौन सा business था Paul का? कुठला बिझनेस होता? कुठला व्यापार होता पौलाचा सांगा? हा? टेंट बनवणे. Making tents. राईट. तंबू बनवत होता, जाळी विणत होता ना? He was making sukhas. हा,
सुखाच बनला, हे सुखा बनवत होता, हे माझं मंडप बनवत होता पाऊस. You see tents all over the Bible. सगळं संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये तंबू बद्दल दिलेलं आहे. Can someone read for me 2 Corinthians chapter 5 and verse 1? माझ्यासाठी कोणी वाचेल का? दुसरं करी 5 पाचवा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन 2 Corinthians 5 verse 1. वाचूया आपण. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले तरी स्वर्गात आम्हाला देवापासून मिळालेले एक गृह आहे, ते हातांनी न बांधलेले अनंतकालिक असे आहे. So what does the Bible tell us? काय सांगतं आपल्याला पवित्र शास्त्र? वचन काय सांगतं आपल्याला? Who are we? कोण आहोत आपण? Who am I? कोण आहे आपण? Yes? कोण आहे? मी कोण आहे? आपण Prem, कोण who आहोत? are you? प्रेम, तू कोण आहेस? Is this Prem? Show your hand. Is हा that, प्रेम is आहे that का? Prem? तो प्रेम आहे का? Is the head Prem? But Paul is telling us पण बहुत आपल्याला सांगतो, we live inside a tent. आपण कुठे राहतो? तंबू मध्ये राहतो. A tent. तंबू मध्ये राहतोय आपण. Amen? आमेन. Do you see why God told Moshe, build me a tent? तुम्हाला माहिती का? तुम्ही पाहिले का? का परमेश्वराने मोशेला सांगितलं की तंबू बांध? Build me a tent where I can meet with people. तंबू बांध जिथे मी लोकांना येऊन भेटेन, असे परमेश्वराने Because सांगितलं. the tent is a place of fellowship. कारण तंबू हे कशाचं स्थान आहे? तर परमेश्वराशी भेटण्याचं स्थान आहे. Come on, can we say it? I live inside a tent. मी तंबू मध्ये राहते. मी तंबू मध्ये I am a राहतो. spiritual being मी आध्यात्मिक and I live in a tent. आणि मला तंबू मध्ये राहायचंय. मी तंबू मध्ये राहते. This is the Bible, हे पवित्र शास्त्र आहे. not my idea. God's idea. हे परमेश्वराची योजना आहे, कल्पना आहे. Amen. Our आमेन. bodies are tents. आपलं शरीर हे तंबू आहे. A place of fellowship काय आहे? तर जिथं where परमेश्वर our spirit fellowships with the Spirit of God. आपण परमेश्वराशी काय होतो? एकरूप होतो. प्रभूशी आपण भेटतो. Amen. How आमेन. many times you must have read this scripture? किती जणांनी किती वेळा हे वचन वाचलेलं आहे? 10 times, 100 times? 10 वेळा, 100 वेळा. And God is telling us today the importance of a tent. आणि परमेश्वर आपल्याला सांगतोय की काय महत्व आहे तंबूचं. We'll come back to this. आपण पुन्हा मागे So येऊया. God told Israel, परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं, and that means He's talking to all of us. आणि यात म्हणजेच काय की आपल्याला पण परमेश्वर सांगू इच्छितोय, Build a tent in the 7th month and live inside that tent for 7 days. परमेश्वर आपल्याला सांगू इच्छितोय की 7व्या महिन्यामध्ये तुम्ही तंबू बांधा आणि 7 दिवस तुम्ही तिथे राहा. 7 दिवस तुम्ही तो सण पाळा. So that you remember everything I did for you. म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की मी जे काही तुमच्यासाठी केलंय. This is a temporary structure. हे तर फक्त तात्पुरतं आहे. In half an hour, we can remove everything. अर्ध्या एका तासामध्ये हे सगळं काढून टाकलं जाईल. But this building पण हे बांधकाम is like a permanent structure. हे तर कायम आहे ना. हे There is a कायम आहे. difference. हा फरक आहे. There is a difference. हाच फरक आहे. God tells the people for 7 days, leave your houses and live inside a tent. परमेश्वराने लोकांना सांगितलं की तुम्ही तुमची घरं सोडा आणि 7 दिवस तुम्ही काय करा? तंबूमध्ये येऊन राहा. Have you ever lived inside a tent? कभी आपने तंबू में आपने कभी रहा था? कोई भी दिन आपने बिताया तंबू में? कोणीतरी तंबूमध्ये राहिले का? कोई तो रहा है क्या तंबू में? Brother Manoj, have you lived in a tent? तुम्ही राहिलात का ब्रदर मनोज? तुम्ही Yes. तंबूमध्ये राहिले का? Yes. बचपन में, okay. बचपन So, में रहे हो. who else has lived in a tent? कोण राहिले अजून कोई? तंबूमध्ये? Anybody? कोणी Nobody? आहे का? कोणीच तंबूमध्ये राहिले? Nobody's ever lived in a tent. Okay. So we'll ask Brother Manoj. आता आपण ब्रदर मनोजला In the विचारू. tent, तंबूमध्ये do you have a fridge? तुम्हाला फ्रीज होता का? Bed? तुम्हाला चांगला बेड होता का? Electricity? तुम्हाला कनेक्शन होता का? लाईट होती? TV? टीव्ही होता का मोठा? Microwave oven? ओव्हन होता का तेव्हा तंबूमध्ये? Gas stove? गॅस शेगडी होती का? Bathroom? Toilet? मोठं बाथरूम टॉयलेट होतं का? Fans? Air conditioning? मोठे मोठे फॅन होते का? एसी होतं का? And God is saying, leave your house, your comforts, and go live in an uncomfortable way. अरे आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही तुमचं सगळं आयुष आराम सोडा, तुमच्या सुख सुविधा सोडा आणि ते सगळं सोडून काय करा? तंबूमध्ये येऊन अरे राहा.
That means याचा अर्थ काय? sleep on the ground. जमिनीवर झोपायचं. If you want to cook, you like hit two rocks तुम्हाला जर together. काय खायचं असेल तर तुम्हाला काय पेटवावं लागेल? चूल पेटवावी लागेल. If mosquitoes come, you put Odomos. जर डास चावत असेल तर काय लावावं लागेल? ओडोमॉस. What is God doing? काय करतोय परमेश्वर? See, काय first of सांगतोय? all, God is telling us you must be humble. पहा, परमेश्वराला काय सांगायचं आहे की तुम्ही प्रथम नम्र झालं पाहिजे. Amen. आमेन. When we get away from our comforts, जेव्हा आपण आपल्या आयुष्यापासून आपल्या सुखदुःख सुविधांपासून जेव्हा आपण लांब येतो we become humble. तेव्हा आपण नम्र होतो, झुकतो, शांत होतो. When we sit on chairs, जेव्हा आपण comfortable. खुर्च्यांवर बसतो तेव्हा आपण खूप, When we sit on the ground, जेव्हा आपण जमिनीवर बसतो we see there's a difference. फरक आहे की नाही? खुर्चीवर बसल्यानंतर जमिनीवर When बसल्यानंतर. we have nice fridge with cold drinks, thumbs up, everything, जेव्हा चांगलं comfortable. जेव्हा चांगलं फ्रीज असतं आपल्याकडे मस्त पैकी त्याच्यातून आपण काय काढतो? थंड काढतो आणि की पितो आहे की नाही? कोल्ड्रिंक पितो आपण. But in a tent, we are not comfortable. पण तंबूमध्ये सुखसुविधा नाही. And God is reminding us. आणि परमेश्वर आपल्याला आठवण करू See, इच्छितो. God's teaching us a spiritual lesson. परमेश्वर आपल्याला आध्यात्मिकरित्या कसं आपण राहावं हे And He's शिकवतो. telling us, listen, आणि you came with nothing into this world. आणि परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छितोय? अरे तुम्ही आलात, या जगामध्ये तुम्ही आलात तर तुमचं काही नाही आणि तुम्ही पण काही नाही आहात. When I call you home, you will not bring all this and come. आणि जेव्हा परमेश्वराने घराला बोलवलं, जेव्हा प्रभू म्हणाला की या, तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं. Your car, your bungalow, your bank balance, nothing is going to go with you. तुमचं कार, तुमचं बँक बॅलन्स, तुमचा बंगला तुमच्यासाठी काहीच जाणार नाहीये. God is saying, remember. परमेश्वर म्हणतोय लक्षात ठेवा. Remember who you are. लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात. And He was telling the children of Israel, आणि परमेश्वर देवाच्या लोकांना, इस्रायलच्या when लोकांना you came out of सांगितलं, Egypt, जेव्हा तुम्ही इस्रायलमधून बाहेर आला you lived in the desert. तुम्हाला वाळवंटात राहावं लागेल. There was nothing there. वाळवंटामध्ये काहीच नव्हतं. When you come into the land of Canaan, पण जेव्हा ते लोक कनान देशामध्ये आले, it's a beautiful land. खूप सुंदर ती जागा होती. Milk and honey, दुधामधाचं ते देश होतं. fruits, फळं होते lovely things. आणि खूप सुंदर गोष्टी तिकडे होत्या. But you never planted them. पण तुम्ही ते बनवलेलं नव्हतं. तुम्ही You ते never built those buildings. तुम्ही तिकडचे ते बिल्डिंग बांधले नव्हते. Don't forget. लक्षात ठेवा, विसरू नका. You see, our nature. तुम्ही पहा, आपला स्वभाव जो आहे ना, Pastor Vinod, पास्टर विनोद, somebody is sick. जर कोणीतरी आजारी आहे, Pastor, please pray for me. पास्टर कृपया प्रार्थना करा. I'm sick. मी आजारी आहे, My family member is sick. माझे कुटुंबाचे सदस्य आजारी I आहे. will come every Sunday to church. मी प्रत्येक रविवारी तुमच्या चर्चमध्ये So येतो. Pastor will pray. तर पास्टर प्लीज प्रार्थना करा. Amen. आमेन. Pastor, I need a job. पास्टर मला कामाची गरज आहे, Pray for me. माझ्यासाठी प्रार्थना 2 करा. साल हो गया after lockdown. I don't have a job. 2 वर्ष झाले लॉकडाऊन नंतर मला काम नाहीये. Pastor will pray. पास्टर प्रार्थना करताय, Powerful prayer. खूप सामर्थ्यवान प्रार्थना. God will answer his prayer. परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर I get a दिले. good job. मला खूप चांगली नोकरी मिळाली. Thank you. Thank you, thank you. Now Pastor phones me. आता पास्टरने त्यांना फोन Ring, केला. ring. Ring, ring. Brother Nicky, where are you? ब्रदर निकी, तुम्ही कुठे आहात? Last 6 weeks I've not seen you in church. 6 आठवड्यापासून मी तुम्हाला पाहिलेलं नाहीये चर्चमध्ये. Hey Pastor, I'm working. अहो पास्टर, मी तर काम करतोय ना. I have a job. अहो मला काम आहे. Pastor is scratching his head now. आता पास्टर त्याचं डोकं खाजवत आहे. When he did not have a job, जेव्हा त्याला काम he नव्हतं, was in church every Sunday. ते तर दरवेळी चर्चमध्ये येऊन बसत होते. Now God blessed him. आता देवाने जेव्हा त्यांना आशीर्वाद दिला, Where is he? कुठे आहेत ते? Same with business, no? All business बढ़िया. Now I can't come to व्यापार church. केला. आता मी कशाला चर्चला जाऊ? Pastor will phone. आता पास्टर फोन Brother Bunny, what did you read today in the Bible? ब्रदर म्हणे, आज तुम्ही बायबलमध्ये काय वाचलं? Hey Pastor, I read the Bible only on Sundays. पास्टर, मी तर दर रविवारीच बायबल वाचतो. Baki, I'm busy with business. बाकीच्या दिवशी मी थोडं बिझी असतो ना कामामध्ये. तुम्ही पहा, You see what happens? तुम्ही पहा काय होतंय, काय चाललंय. When we are in a humble condition, we remember God. जेव्हा आपण नम्र स्वभावामध्ये असतो तेव्हा आपल्याला कोण आठवतं? परमेश्वर. When we become comfortable, आणि जेव्हा आपण खूप we forget God. समाधानी होतो, आपल्याकडे काहीतरी असतं, आपण काय दिसत. When we are very hungry, जेव्हा आपल्याला जास्त भूक लागते, pray, oh God, thank you for this food, lovely food. खूप जोरात प्रार्थना करतो, तेव्हा धन्यवाद सुंदरचं जेवण दिलं म्हणून. As
after we have finished eating. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की असे किती जण आहेत जे अन्न जेवल्याच्या नंतर देवाला धन्यवाद देतात? Can I see your hands? मला हात दिसतील का? असे किती लोक We आहेत? thank God before eating. आपण काय करतो? जेव्हा जेवण येतं तेव्हा धन्यवाद देतो. तेव्हा धन्यवाद बिर्याणी दिली म्हणून, तेव्हा धन्यवाद चांगलं जेवण दिलं म्हणून, आणि खाल्ल्याच्या नंतर You know, this is human nature. तुम्हाला माहिती हा मानवी स्वभाव आहे. When we are comfortable, we forget God. जेव्हा आपण खूप ऐश्वर्यामध्ये असतो ना तेव्हा आपण देवाला विसरून जातो. Jesus said, "Blessed are the poor." येशू काय म्हणाला की धन्य ते लोक जे दीन आहे, गरीब आहे. God does not want us to be poor. परमेश्वराला आपल्याला काही गरीब नाही बनवायचं. God does not want us to starve. प्रभूची इच्छा नाही की आपण गरीब व्हावं, आपण खूप हे God does not want us to live in a bad way. परमेश्वराची इच्छा नाही की आपण खूप वाईट घरात, वाईट ठिकाणी, वाईट परिस्थितीत But God राहावं. wants to correct our attitude. पण परमेश्वराला काय करायचं आहे? आपल्याला सुधरवायचं आहे. Amen. He आमेन. wants to correct the way we think. परमेश्वराला आपल्या वाईट विचारांना सुधरवायचं आहे. He wants to correct the way we behave. परमेश्वराला आपली वागणूक, जी चुकीची वागणूक आहे ती And so He tells His people, आणि म्हणून देवाने त्याच्या लोकांना सांगितलं, 1 week in the year, अं, एक हफ्ता in the year, वर्षातला एक आठवडा live in a tent. तंबूमध्ये राहा, So that you remember म्हणजे तुमच्या लक्षात राहील all that I did for you. जे मी तुमच्यासाठी केलं. Amen. आमेन. What did God do for His people? काय केलं परमेश्वराने त्याच्या लोकांसाठी? You see, तुम्ही पाहिलंय when He brought them out of Egypt, काय केलंय? जेव्हा इजिप्त मधून त्या लोकांना देवाने He बाहेर destroyed काढलं. Egypt. काय केलं? इजिप्तला नष्ट केलं. He brought them to Mount Sinai. आणि त्या लोकांना परमेश्वराने काय केलं? सिनाई Showed them His पर्वताकडे glory. नेलं. आणि देवाने त्याचा महिमा दाखवला त्या In लोकांना. the desert, they did not have food. God gave them manna. वाळवंटामध्ये त्यांना जेवण नव्हतं. परमेश्वराने काय केलं? त्यांना स्वर्गातला मान्ना दिला. They did not have water. त्यांना पाणी नव्हतं प्यायला त्या God told वाळवंटामध्ये. them, I'm giving you water from the rock. आणि परमेश्वराने काय केलं? खडकातून त्या दगडातून पाणी काढलं त्याच्या There were wild लोकांना. animals, there were scorpions, and nothing killed them. तिकडे विंचू होते आणि जंगली जनावर होते, पण त्या एकाने सुद्धा त्या देवाच्या लोकांना काही करू शकले नाही. Protected them. परमेश्वराने त्यांचं संरक्षण केलं. Amen. आमेन. That is why the psalmist could write, 1,000 will fall at your side, 10,000 at your right hand, but it will not impact you. आणि म्हणून स्तोत्र संहितेमध्ये दिलेलं आहे की तुझ्या उजव्या हाताला शस्त्रावधी पडतील, तुझ्या डाव्या हाताला लक्षावधी पडतील. आमेन. Amen. आमेन. Because God was with them, कारण परमेश्वर त्यांच्या सोबत होता. but He wanted them to remember. पण परमेश्वराची काय इच्छा आहे की ते त्यांनी लक्षात ठेवावं. I want us to think, मला लक्षात राहायला पाहिजे has मला God been with us? की प्रभू माझ्या सोबत आहे. Has God been with me? प्रभू माझ्या सोबत आहे का? आपण विचार करतोय का? Like sister said, right, when Prem was hospitalized, people's platelet count was falling, nothing was happening to him. आणि तुम्ही ऐकली साक्ष, जेव्हा प्रेम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता डेंग्यूसाठी, ताप होता पण त्याचे प्लेटलेट्स पडले नव्हते. But all other patients, पण सगळ्या पेशंट लोकांचे प्लेटलेट्स पडत होते. you can ask Brother James, आणि तुम्ही ब्रदर जेम्स when तुम्ही people are hospitalized for dengue, their platelet counts always fall. आणि तुम्ही त्यांना विचारू शकता की जेव्हा डेंग्यूसाठी पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात त्यांचे प्लेटलेट्स कितना He's an expert at this. He's seen this for years. ते खूप त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. But it did not happen in his case. पण प्रेमच्या बाबतीमध्ये तसं घडलं नाही. आणि Why? का? God's presence. परमेश्वराची उपस्थिती. But we need to remember. If after 1 year, if he forgets, God will say, no, I'm not happy with this. पण ते सदा सर्वदा ते लक्षात ठेवलं पाहिजे. जर एका वर्षाने जर तो ते विसरला तर त्याचा किंमत राहणार नाही. God wants us to remember. परमेश्वराची इच्छा आहे की आपण ते लक्षात Throughout the ठेवलं. Bible, God keeps reminding His people about the Passover. सर्व शास्त्रातून, पूर्ण शास्त्रातून प्रभू हेच सांगतोय त्याच्या नियमांबद्दल, त्याच्या सणांबद्दल, बलिदानाच्या सणाबद्दल. Why He wants them to remember? तुम्हाला माहिती का परमेश्वराने सांगितलं God बलिदान? destroyed Egypt, but God protected you. परमेश्वराने इजिप्त नष्ट केलं पण परमेश्वराने तुमचं रक्षण केलं. Amen. Amen. And in the last days as well, आणि शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा when all sorts of things will break out all over the world, सर्व जगामध्ये जेव्हा सगळ्या गोष्टींचा नाश होईल, God will protect you and me. परमेश्वर तुम्हाला आणि मला वाचवेल. आमेन. हालेलुया. Amen. आमेन.
The tent is a temporary place. तंबू हे तात्पुरतं स्थान आहे. And God is reminding us आणि परमेश्वर आपल्याला हे आठवण देऊ that we live इच्छितो. a temporary life on earth. आपण या जगामध्ये तात्पुरते आहोत. Amen. आमेन. In the book of Genesis chapter 47 आणि उत्पत्ती याचा 47 and अध्याय verse 9, आणि 9व्या वचनामध्ये असं the Bible सांगते, says that Jacob came in front of Pharaoh आणि जेव्हा याकोब फारोच्या समोर आला and Pharaoh asked him, आणि फारोने त्याला विचारलं, what is your name? What is your age? तुझं वय काय? What is your age? फारोने विचारलं याकोबाला, तुझं वय काय? Suppose I go to brother Gotu. जर समजा Where's brother Gotu there? ब्रदर गोटूकडे गेला, ब्रदर I said, गोटू, brother Gotu, what is your age? ब्रदर गोटू तुमचं वय काय? Don't answer. नको नका उत्तर नका देऊ. But the same way Pharaoh asked Jacob. पण अशाच प्रकारे फारोने So, याकोबाला so विचारलं. what should Jacob say? तुम्ही कधी विचार केला का याकोब काय म्हणाला असेल? My age is this. माझं वय एवढं आहे. But see what Jacob says. पण पहा 47 verse 9. 47व्या अध्यायामध्ये 9वं वचन आहे. वाचा. हा. 47 अध्याय 9व्या वचनामध्ये काय लिहिलंय? याकोब फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा 130 वर्षांची झाली आहे. माझी जीवित यात्रा means the days of my journey are 130 years. माझ्या जीवनाचा प्रवास किती वर्षांचा आहे? 130 वर्षांचा. So he does not say my age is 130. याकोबाने असं नाही सांगितलं माझं वय एवढं आहे. He says त्याने काय म्हणाला? the journey of my life has been 130 years. माझ्या जीवनाचा प्रवास, माझ्या जीवनाचा क्रम, माझा जीवित क्रम 130 वर्षांचा आहे. That means याचाच अर्थ काय? Jacob was saying, याकोब म्हणाला, I'm just a traveler. मी तर प्रवासी आहे, I'm just a pilgrim. मी तर यात्री आहे. Amen. आमेन. In other words, आणि दुसऱ्या भाषेमध्ये I'm a pardeshi. मी परदेशी आहे. Hallelujah. हालेलुया. You and I तुम्ही आणि मी are pardeshis. परदेशी आहोत. That's what the book of Hebrews tells us as well. म्हणून इब्रिकरांच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे That they lived their lives, Abraham, Isaac, Jacob, they lived their lives like they were temporary residents upon this earth. आणि हिब्रूच्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे की अब्राहम, याकोब आणि इसाकाने जे जीवन जगलं ते तर त्यांनी यात्रीसारखं जगलं, ऍज अ प्रवासासारखं जगलं, ते तर कायमचे त्यांचं जीवन And होतं. that is why Jesus told us आणि म्हणून येशूने आपल्याला in सांगितलं Matthew 6 verse 19, मत्ती 6:19 मध्ये don't build up treasures upon the earth, पृथ्वीवर धनसंपत्ती करू नका, साचवू build your नका. treasures in heaven. तुमची संपत्ती कुठे साचवा? स्वर्गामध्ये. It's the same teaching. तेच शिक्षण आहे, सारखं शिक्षक आहे. Because आमेन. we are temporary residents. कारण आपण कोण आहोत? तात्पुरते आहोत या जगामध्ये. आपण प्रवासी आहोत. We're not here forever. आपण काही सदा सर्वदा कायम राहण्यासाठी नाही आलोय. Come on, say this to yourself. म्हणा स्वतःशी Tell your बोला. neighbor. म्हणा शेजाऱ्यांना सांगा, Why? तू परदेशी आहे. भावा तू तर परदेशी आहे. Amen. आमेन. We are all Pardeshis. आपण सगळे तर परदेशी आहोत. But a Pardeshi must have that attitude of a Pardeshi. पण परदेशाकडे एक प्रकारची बुद्धी पाहिजे. If I'm Pardeshi, पण मी जर परदेशी आहे then I cannot love the things of the world. मग मी जगाच्या गोष्टींना प्रेम नाही केलं पाहिजे. Amen. आमेन. And that is what Peter tells us. आणि तेच आपल्याला पेत्र सांगतो. Don't love the things of the world जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका, because you don't belong to this world. कारण तुम्ही त्या जगाचे नाहीच आहात. Of course, we live here. निश्चितच आपण या We जगात eat राहतो, here, we study आपण here, we खातो, work here. राहतो, अभ्यास करतो, शिक्षण करतो, कपडे घालतो, But we belong to that world. पण आपण त्या जगाचे आहोत. And God will bring that world to this world one day. आणि परमेश्वर एक दिवस ते जग इकडे आणणार आहे. आमेन. And that is when we will say, आणि तेच आपण म्हणायला पाहिजे, now I am part of the kingdom. आणि मी त्यावेळेस देवा तुझ्या राज्याचा एक भाग असेल. Till then, तेव्हापर्यंत I'm a foreigner. मी परदेशी आहे, I'm traveling in this earth मी प्रवास करत आहे and I'm going towards my destination. आणि मी माझ्या निश्चित स्थानी एक दिवस जाणार So when we आहे. go into the tent, आणि जेव्हा आपण तंबूमध्ये जातो, God is reminding us परमेश्वर आपल्याला आठवण करू इच्छितो, that I'm over here only for a little while. मी या जगामध्ये थोड्याच काळासाठी आहे. So please don't
fight with your neighbors, with your friends, with your relatives. We are here for a little while. म्हणून We are कृपया fellowship. आपल्या शेजाऱ्यांशी भांडू नका, आपोला धरू नका, कारण आपण थोड्याच दिवसांसाठी इथे राहणार आहोत. Life is short. जीवन खूप लहान आहे And we are pilgrims. आणि आपण कोण आहोत? प्रवासी आहोत, यात्री आहोत. Now look at this tent. आता पहा या तंबूकडे. How many entrances are there? किती प्रवेश आहेत त्या तंबूमध्ये? किती? I can't go from here. It's not allowed. No, not allowed. इथून नाही जाऊ शकत. इथून जायचं येणं I can only go from there. मी फक्त समोर जाऊ शकतो, बरोबर की नाही? किती प्रवेश आहेत? एक. One. एक. Tent is the place of fellowship. तंबू हे परमेश्वरासोबत सहभागी करण्याचं स्थान आहे. How do I fellowship? How do I fellowship? आणि मी कसं सहभागी होऊ शकतो? Okay, it's working. ठीक. In the tent. तंबूमध्ये कसं भेटू शकतो मी परमेश्वराला? See it in the spirit. आत्म्यामध्ये बघा, आत्म्यामध्ये डोळ्यांनी पाहू नका. There's only one entrance. एकच प्रवेशद्वार आहे. What did Jesus say? प्रवेश काय म्हणाला? I'm the way, I'm the truth, and I'm the life. मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मी There's जीवन only आहे. one way to fellowship with God. एकच मार्ग आहे. जर तुम्हाला पित्याला भेटायचं आहे, पित्याशी बोलायचं आहे, तर एकच मार्ग आहे, तो Through कुठला? Jesus. प्रभू येशूद्वारे. Amen. There's आमेन. only one entrance to the tent. तंबूला एकच प्रवेशद्वार आहे, That is Him. फक्त प्रभू येशू. Hallelujah. हालेलुया, हालेलुया. The book of Psalms 27 and verse 5. स्तोत्रसंहिता 27 अध्याय. It says, in the day of trouble, He will hide me in His sukkah, in His tent. आणि स्तोत्रसंहिता 27 अध्याय सांगतं की सुखाच्या वेळेस, या मंडपाच्या वेळेस माझ्या लपण्याचं ठिकाण आहे. Hallelujah. हालेलुया. It's a place of protection. हे स्थान कशाचं आहे? संरक्षणाचं स्थान आहे. Fellowship, हे देवाशी भेटण्याचं स्थान आहे. place of protection. हे संरक्षणाचं स्थान आहे. It's okay. Okay. Now when we स्तोत्र 27:5 मध्ये लिहिले बघ, मी आपल्या मंडपात लपून ठेवी. okay. Now we'll take a few more minutes and finish. आपण मी थोडासा वेळ घेणार आहे, त्याच्यानंतर संपवणार The आहे. Lord tells His people, परमेश्वर त्याच्या लोकांना सांगू इच्छितोय, this festival, या सणामध्ये काय करायचं आहे? आपल्याला आनंद करायचा आहे. because this festival कारण हा सण was the last of the harvest. आणि हंगामाचा शेवटचा दिवस सण आहे. Now let me ask you, how many farmers here? आता मला तुम्हाला विचारू द्या, किती जण इथे शेतकरी आहेत? Kitne? Can I see your hands? हात Any farmers? Anybody who's a farmer? हात दिसतोय One there? का? Huh? एक तिकडे, एक Hey, तिकडे. keep it up. Keep the hand up. हात असे ठेवा ना, दिसत नाहीये. कृपया हात असं दाखव. Many farmers here. मी खूप शेतकरी आहे तिकडे. When the harvest comes, जेव्हा हंगामाची वेळ येते, say, ah, thank God. आपण काय करतो? देवा तुला धन्यवाद, All my hard work माझे सगळे कष्ट is here. हे बघा And पिकात. God says, आणि परमेश्वर this is the म्हणतो, feast of the harvest. हा जो सण आहे तो कशाचा सण आहे? कापणीचा. In Israel, this was the last harvest. इस्रायल देशामध्ये हा सण आणि हा जो वेळ आहे, हा शेवटचा म्हणजे कापणीचा वेळ आहे. And that's why the fruits and all are kept inside the tent. आणि म्हणूनच या तंबूमध्ये काय ठेवलेलं आहे? फळं ठेवलेले आहे. Say, thank you, Lord. आणि आपण काय म्हणतो? देवा धन्यवाद, You gave us these fruits. तू हे फळ दिलेले आहे. This is a miracle that comes from the ground. हा मोठा चमत्कार आहे जे जमिनीतून उगवते. I put one seed in the ground, मी तर एक बी टाकतो and out comes a lot of आणि fruits. त्यातून त्या एका बीतून एवढं मोठं झाड आणि एवढे मोठे फळं येत आहे. Who does it? कोण करताय? It's not magic. हे काही चमत्कार नाहीये, It's the blessings of God. हा आशीर्वाद आहे And we are परमेश्वराकडून. saying, Lord, we're taking out time to say thank you, Lord. आणि म्हणून ही जी वेळ आहे, प्रभूला धन्यवाद देण्याची वेळ आहे. Is that good or bad? हे चांगले का वाईट आहे? चांगले का वाईट आहे? When we celebrate, जेव्हा आपण हा सण साजरा we करतो, dance. आपण नाचतो. Amen. We आमेन. are saying thank you, Lord. आपण काय म्हणतो? देवा तुला धन्यवाद. When we celebrate, जेव्हा आपण हा सण साजरा we put करतो, a lot of lights. आपण काय करतो? तंबूमध्ये लाईट्स लावतो. त्याला Birthday party, you put lights. आपण काय करतो? बर्थडे पार्टी मध्ये काय करतो? आपण लाईट्स Marriage, you लावतो. put lights. लग्नामध्ये काय करतो? मोठे मोठे लाईट्स And same लावतो. way, त्याच in पद्धतीने this festival, they used to put a lot of lights. या सणामध्ये ते लोक काय करतात? सगळीकडे लाईट्स लावतात. Now remember that Jesus celebrated this festival. तुम्हाला माहिती आहे का? येशू प्रभूने सुद्धा हा सण साजरा
केलंय. And when he saw so many lights, आणि आपण पाहतो खूप लाईट्स आहेत त्या and people had सणामध्ये. lights in their hands, everywhere there were lights. Because this was the festival of lights. आणि ते लोक काय करतात माहिती, त्यांच्या हातांमध्ये लाईट्स घेतात, प्रत्येक घरामध्ये त्या तंबूमध्ये ते लाईट्सच लावतात. This is the biblical festival of lights. हा जो सण आहे हा पवित्र शास्त्राच्या दृष्टीने प्रकाशाचा सण आहे. If anybody asks you, जर कोणी तुम्हाला विचारलं, you celebrate festival of lights? Do you celebrate festival of lights? जर त्या लोकांनी जर तुम्हाला विचारलं तुम्ही प्रकाशाचा सण साजरा करताय का? Of course I do, from the Bible. तुम्ही म्हणायला पाहिजे हो, निश्चितच मी सण साजरा करतोय. My festival of lights, God's festival of lights. मी जो सण साजरा करतोय तो प्रकाशाचा सण आहे. परमेश्वराने तो सण मला करायला And when लावला. Jesus saw the lights, आणि येशू हा he said, listen, listen, listen everybody. ऐका प्रत्येक जण ऐका. John chapter 8 and verse 12 योहानाचा 8वा अध्याय त्याचं 12वं वचन says, सांगतं. I am the light of the world. आणि वचन सांगतं की मी या जगाचा प्रकाश आहे. Amen. आमेन. And then he told all his followers, आणि जेव्हा त्याने त्याच्या सगळ्या शिष्यांना सांगितलं, brother, भाऊ, sister, बहीण, you are the lights of the world. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. Matthew chapter 5 verse 14. मत्तई 5वा अध्याय 14 वचन. You are the lights of the world. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. You know when all this is happening, it's during this festival. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे या सणाच्याच दिवसांमध्ये सगळं काही होतं. This festival reminds me हा सण मला आठवण करून देतो that I am the light of the world. की मी जगाचा प्रकाश आहे. And the light of God is inside me. आणि देवाचा प्रकाश माझ्यामध्ये आहे. आमेन. And God wants me to go out आणि प्रभूची इच्छा आहे की मी हा प्रकाश घेऊन बाहेर and bring जायला light. पाहिजे. आणि सगळ्यांना तो प्रकाश. What does the light do? लाईटीचं काम काय आहे? काय It looks for करतं? darkness. प्रकाश काय करतं? It looks for darkness. प्रकाश काय करतं? अंधाराला घालवतं. And the darkness flees. The Bible says the darkness आणि अंधकार runs पळून जातो. away. It runs away. पळून जातो. अंधकार पळून जातो उजेडामुळे. Amen. Amen. That's why Pastor Vinod always says, right? I pray for the sick. I pray for evil people with evil spirits, and the evil spirits आणि run. म्हणून पास्टर विनोद सांगतात की जेव्हा केव्हा ते प्रार्थना करतात सैतानी शक्ती पळून जाते. Why? का? Does he have magic? यांच्याकडे काही चमत्कार आहे? Is he PC Sorkar? No. No, नाही. He has the Spirit of God. त्यांच्याकडे काय आहे? देवाचा पवित्र आत्मा. Jesus lives in him. आणि प्रभू येशू त्यांच्यामध्ये राहतो. The big light lives inside him. मोठा प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो. So he's become a small light आणि यांच्याकडे काही छोटासा प्रकाश नाही. of that big light. खूप मोठा प्रकाश आहे And when he त्यांच्याकडे. prays, आणि जेव्हा ते प्रार्थना that करतात big light comes. तो मोठा प्रकाश बाहेर येतो. And that dirty darkness आणि ते घाणेरडं सैतानी शक्ती runs away. पळून जाते. Amen. आमेन. But God's not only called him to be a light in down. पण परमेश्वराने या दौडमध्ये फक्त त्यांनाच प्रकाश देण्यासाठी नाही God बोलवले. does not want only one light in down. परमेश्वराची इच्छा नाही की एकच प्रकाश दौडमध्ये असावा. God wants hundreds of lights in down. देवाची इच्छा आहे की 100 Amen. जे प्रकाश सगळ्यांमध्ये I'm असावा. not only am I a pilgrim, I'm also a light. मी फक्त प्रवासीच नाहीये, तर मी काय आहे? प्रकाश आहे. Amen. आमेन. Say it. म्हणा, I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश आहे. बोलिए. पक्का? 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 पक्का. In your office, तुमच्या ऑफिसमध्ये, in your schools, तुमच्या शाळेमध्ये, in your neighborhood. तुमच्या शेजारच्या लोकांमध्ये. That means याचाच अर्थ the neighbors should not hear the wrong sounds from our house. शेजारच्या लोकांनी आपल्याकडून वाईट आवाज, चुकीचे शब्द ऐकायला नाही पाहिजे. Some may speak in tongues and other days speak in other tongues. एकेका दिवशी अन्य भाषा बोलतो आणि एकेका दिवशी अजून वेगळी भाषा बोलतो. No. नाही. I am the light of the world. मी जगाचा प्रकाश आहे. Monday to Sunday, I am the light of the world. सोमवार ते शुक्रवार नाही, सॉरी, सोमवार ते शनिवार आणि रविवार. मी जगाचा प्रकाश आहे. At all times. प्रत्येक वेळेस. Amen. आमेन. I'm going to end with one thing now. आणि एका गोष्टीचे सांगून बंद करणार आहोत. This हा सुका, हा तंबू. Sukkah. It's called a sukkah. याला सुका म्हणतात ना, सुका. Sukkah. सुका, सुका चिकन नाही, सुका. One day, एके दिवशी God will build a sukkah. परमेश्वर ते बांधणार आहे. Yeah. आमेन. I'm not saying it. मी नाही
says it. बायबल सांगते पवित्र Please शास्त्र- open to the book of Revelation, कृपया काढा प्रकटीकरणाचा chapter पुस्तक 21 and verse 3. 20वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन आपण वाचूया. प्रकटीकरण 20 अध्याय 3रं वचन. आणि 1000 वर्ष पूर्ण होत तोपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला सॉरी आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. एक मिनिट. देवाचा काय? देवाचं काय? हा? देवाचं काय? What does the Bible say? काय सांगतं पवित्र शास्त्र? मंडप. मंडप. God's mandap. देवाचं मंडप. God will build his mandap. परमेश्वर त्याचा मंडप बांधणार आहे. Where? कुठे? Not in heaven. स्वर्गात नाही, Not on the moon. चंद्रावर नाही, Not in Mars. गुरुवर नाही, ग्रहांवर नाही, On the earth. पृथ्वीवर, In Jerusalem. यरूशलेमामध्ये, In Israel. इस्रायलमध्ये. Hallelujah. हालेलुया. And he will dwell with man. आणि तो माणसांमध्ये बांधणार आहे. And the Bible says आणि पवित्र शास्त्र सांगतं there will be no more sorrow, no more crying. दुःख नसणार, रडणं नसणार. Why? का? Because he will live with us. कारण परमेश्वर आपल्या सोबत राहणार आहे. And we will see आमेन. him face to face. आणि आपण त्याला समोरासमोर पाहणार We will आहोत. fellowship with him. आपण त्याच्या सोबत भेटणार आहोत. What is the समोरासमोर tent? भेटणार आहोत. What is the tent? तंबू काय आहे? A place of fellowship. परमेश्वराला And भेटण्याचा. God will fellowship with us. आणि प्रभू आपली भेट घेणार आहे त्या तंबूमध्ये. When we make this tent, जेव्हा आपण हा तंबू बनवतो, we are practicing for the future. आपण काय करतो? आपण भविष्य काळाचं काय करतो आपण? We are practicing that soon, one day, एक दिवशी the King of Kings, राजाचा the राजा, Lord of Lords, प्रभूंचा प्रभू will make a tent upon असा the earth. तंबू बांधणार आहे माझ्यासाठी या पृथ्वीवर माझ्यामध्ये. And we will sit with him inside the tent. आणि आम्ही परमेश्वरासोबत त्या तंबूमध्ये राहणार आहोत. Eat nice chicken and paneer and biryani and everything. चिकन खाणार, बिर्याणी खाणार, सगळ्या चांगल्या गोष्टी खाणार. आमेन. Amen. आमेन. When Jesus rose from the dead, he told Peter, make some fish, Baba, make some fish. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पेत्राला सांगितलं, बाबा मासा बनव, बाबा मासा बनव. Ah. हा. So after our resurrection, we'll eat good fish. जेव्हा परमेश्वर प्रभू पुनरुत्थानाचे दिवस आहे, आपण काय खाणार आहोत? मासे खाणार आहोत. Amen. आमेन. And the book of Zechariah, आणि जकर्याचं पुस्तक chapter 14, 14 अध्याय verse 16, आणि 16 वचन सांगतं, says, at that time, त्या दिवशी the whole world will go to Jerusalem सर्व जग यरूशलेमाला जाईल. to worship the King. काय करण्यासाठी? जिवंत देवाची आराधना करण्यासाठी. To do what? काय करण्यासाठी? To worship the King. राजांच्या राजाची आराधना करण्यासाठी. Why? का? Because he will be sitting there. कारण तो तिथे येऊन बसणार आहे. And whether you have a passport or not, you're going to go to Jerusalem. तुमच्याकडे पासपोर्ट असू द्या नाही तर नसू द्या, तुम्ही जेरुसलेमला जाणार आहात. To worship आमेन. the King. काय करण्यासाठी? जिवंत देवाची आराधना करण्यासाठी. And the Bible also says, आणि पवित्र शास्त्र पण सांगतं, and to celebrate the feast of Sukkot. आणि सुकोताचा सण, मंडपाचा सण साजरा करण्यासाठी आपण तिकडे जाणार आहोत. In the future, it will happen. आणि भविष्य काळामध्ये होणार आहे. So if we are going to do in the future, why don't we start from now? आणि जर आपल्याला भविष्य काळात तर करायचंच आहे तर मग आता का नाही? Amen. आमेन. A day of celebration आनंद करण्याच्या दिवशी, because the King is coming कारण राजांचा राजा त्या दिवशी येणार to आहे. build his tent. काय करण्यासाठी? इथे आपल्यामध्ये त्याचा तंबू बांधण्यासाठी. Amen. आमेन. Are you happy? तुम्ही आनंदी आहात का? Amen. You know, we keep hearing about healing and faith and so many things. But God is telling us something about the future today. आपण नेहमी आजाराबद्दल, आरोग्याबद्दल, चमत्काराबद्दल, सैतान पाळल्याबद्दलच ऐकतो, पण आज आपण देवाच्या सणांबद्दल ऐकलेलं आहे. And that excites me very much. आणि ते मला खूप उत्तेजित करतंय, Because I'm going to see the King. कारण मी त्या राजाला पाहायला जाणार I'm आहे. going to sit inside his tent. मी माझ्या प्रभू सोबत अशा तंबूमध्ये राहणार आहे. Till then, तेव्हापर्यंत I'm a temporary resident on this earth. मी केवळ प्रवासी आहे. तात्पुरता Amen. आहे. आमेन. Can we say hallelujah? आपण हालेलुया. आवाज नाहीये. टाळ्या वाजवा. हालेलुया. अजून एक गोष्ट मला सांगायची.